जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त जुनं पारंपरिक 82 वर्षांची परंपरा असणारं भव्य दिव्य असं हिंद केसरी ओपनचं मैदान संपन्न होतं. मित्रांनो, या ठिकाणी आज मैदान आढावा मुलाखत संपन्न होती आणि ही मुलाखत संपन्न होत असताना कोरेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. ते कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये मावणार नाहीत इतकी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आता आपण या मैदानाविषयीची माहिती, या मैदानाच्या नियम अटी, हे मैदान कशा पद्धतीनं तयार करण्यात आले आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, आपल्या समवेत भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि कोरेगाव गावातील ज्येष्ठ नागरिक शहाजी काका बर्गे आहेत. काका नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, पुन्हा एकदा कोरेगावमध्ये हिंद केसरी मैदान संपन्न होते. हे 82वा पर्व आहे, तर काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? या ठिकाणी पूर्वीसुद्धा मी हे मैदान घेतलेलं होतं. मधल्या काही काळात हे मैदान आम्ही त्या येसकळ आणि कोरेगाव यांच्या शिवेवर नेलं, पण आम्हाला काय ते बरं वाटतं ना. कोरेगावचं मैदान म्हणून आम्ही पुन्हा ह्या ठिकाणी यावर्षी हे मैदान चालू केलेलं आहे. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? ज्या पद्धतीनं पूर्वी जसे या मैदानाला महत्त्व आलं, हेच महत्त्व आपण सर्वांनी हे टिकवायचं आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा अनेक हे कोरेगावचं मैदान हे प्रसिद्ध होईल अशा पद्धतीनं आपण हे मैदान पार पाडायचं आहे. मित्रांनो, कोरेगाव गावातील ज्येष्ठ नागरिक आणि भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष शहाजी काका बर्गे यांनी आव्हान केलेले महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना की मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवायची. मित्रांनो, कोरेगावचं मैदान म्हटलं की सगळ्यांना माहिती की महाराष्ट्रातले एक जबरदस्त आणि सुंदर असं पार पडणारं मैदान, आणि या मैदानासंदर्भामध्ये मागील 4-5 दिवसापासून सोशल मीडियावरती असंख्य चर्चांना उधाण आलं होतं की मैदानाची फाटी बदलली, मैदान आता वेगळ्या ठिकाणी होतं आहे, त्यानंतरनी अडीअडचणी अशा तर्कवितर्क आणि अफवांना उधाण आलं होतं. मात्र हे मैदान अतिशय सुंदर आहे आणि हे मैदान तयार करण्यासाठी किती दिवसापासून समस्त ग्रामस्थ कोरेगावकर प्रयत्न करतात हे आपण आत्ता विकास भाऊ बर्गे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. विकास भाऊ, काय सांगाल, किती दिवसापासून या मैदानाची तयारी सुरू आहे आणि हे मैदान कशा पद्धतीने निवडण्यात आलं? 10-15 दिवस झाले काम चालू आहे. 4 JCP पोकलँड यांच्या साह्याने मैदान बनवण्यात आले. बरं, हे पूर्वी ह्या ठिकाणी किती पर्व होऊन गेली होती? पर्व म्हणजे 2011 पर्यंत चालू होतं मैदान. बरं, आणि 2011 पासून बंद पडलं होतं. बरं, त्यामुळे मोठे झाडं वगैरे इथं वाढली होती. झाडाझुडपात हे मैदान दडलं होतं. जुन्या परंपरेचं मैदान होतं. मागची जी पर्व झाली ती तिकडे होत होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर किती दिवसापासून तुम्ही समस्त ग्रामस्थ कोरेगावकर हे मैदान तयार करताय? मी आभार मानेन आमच्या कोरेगावचे 15 JCP वाल्यांचे. त्यांनी विनामूल्य JCP उपलब्ध केले. तसंच कॉन्ट्रॅक्टरनी पोकलँड वगैरे दिले आणि शिवाय मग गाववाल्यांचे सगळे कष्ट. 15 JCP आणि किती पोकलँड होते? पोकलँड एक होता आणि ते हायड्रा म्हणून एक होतं, ते एक होतं. बघा मित्रांनो, गावची एकी काय असते आणि भैरवनाथाची सेवा काय असते. तर या गावामध्ये असणारे जे JCPचे चालक मालक आहेत, 15 JCP एका वेळेस या मैदानाला तयार करण्यासाठी वापरण्यात आले. अतिशय सुंदर असं मैदान समस्त ग्रामस्थ कोरेगावकर यांनी केलेलं आहे. तर आता आपण या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर दादा, हिंद केसरीचं मैदान संपन्न होतं आहे, तर काय सांगाल, बक्षीस रचना कशी असणार आहे? प्रथम ते शेवटपर्यंतची सगळं सांगा. कोरेगावचं हिंद केसरी बैलगाडी शर्यतीचं मैदान, ह्या मैदानाला एक वेगळी ओळख आहे. या मैदानाला बक्षिसापेक्षा ह्या मैदानातला जो निकाल दिला जातो ना, तो फार पारदर्शक असतो. बरं, त्याचा एखादा किस्सा सांगताल का पारदर्शक निकालाचा? म्हणजे आम्ही ज्यावेळेस मैदानात जातो किंवा तिथं बाकीचे मैदानावर फिरत असतो, बैलगाडी म्हणजे बैलगाड्या जिथं बांधतात किंवा निकाल रेशो ही करतो, तर त्यावेळेस आम्ही लोकांची चर्चा ऐकत असतो. अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे की एखाद्या मैदानावर चुकीचा निकाल दिला जातो आणि चुकीचा निकाल झाल्यानंतर ती दुसरी बैलगाडी त्या ह्याचा जल्लोष करत असते, म्हणजे चुकीचा निर्णय झाल्यानंतर. तर इकडचा जो मालकावर अन्याय झाला नाही, तो मालक त्यावेळेस म्हणतो, तू कोरेगावच्या मैदानाला ये, तुला दाखवतो, तिथं निकाल पारदर्शक असतो.
निकाल काय असतो ते कोरेगावच्या मैदानात येऊन बघा असं म्हटलं जातं. त्याचं उत्तम उदाहरण दादांनी सांगितलंय. तर प्रथम ते शेवटपर्यंतची बक्षीस रचना सांगा. ह्या मैदानाला या नागरिकांच्या वतीनं नागरिकांच्या आमच्या जे देणगीदार आहेत ना, समस्त देणगीदार, त्या देणगीदारांनी मोठं सहकार्य केलं आणि मोठ्या पद्धतीने या ठिकाणी बक्षीस दिलं. 1 नंबरचं बक्षीस ह्या मैदानासाठी 1,82,000 रुपये व यात्रा कमिटीच्या वतीनं मानाची डाल. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 81,082 रुपये व यात्रा कमिटीच्या वतीनं मानाची डाल. तृतीय क्रमांकाचं बक्षीस 61,082 रुपये. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 51,082 रुपये. पंचम क्रमांकाचं बक्षीस 41,082 रुपये. षष्टम क्रमांकाचं बक्षीस 31,082 रुपये. सातव्या नंबरचं बक्षीस 21,082 रुपये आणि 8व्या नंबरचं बक्षीस 17,082 रुपये. 82 रुपये लावण्यामागचं काय आहे हे कारण? ही जी परंपरा आहे ही अखंड म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. ह्या मैदानाला 82 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं की एक सूचना आली की हे 82वं वर्ष आहे, तर तुम्ही जे रक्कम देता ना तो शेवटचा आकडा हा 82 ठेवा, अशी सगळ्यांची विनंती मांडून यात्रा कमिटीने हा निर्णय घेतला. प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 1,000 रुपये आहे. ती म्हणजे बैलगाडी संघटना मालक संघटना यांनी जे नेमाटी घालून दिल्यात त्यांच्या नेमाटीप्रमाणे होईल. बरं, आणि हे लॉट कधी काढले जातील? लॉट 20 तारखेला सकाळी 11 वाजता आपल्या सर्व समस्त लाईव्ह चॅनलच्या समोर काढले जाते भैरवनाथ मंदिरमध्ये. बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची की दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता लॉट काढले जाणार आहेत भैरवनाथ देवाच्या मंदिरामध्ये. तर दादा, हे लॉट एवढ्या लवकर काढण्यामागचा उद्देश काय? लवकर काढण्याचा हेतू एकच की 20 तारखेला जर लॉट काढले गेले तर त्या जे ह्या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या बैलगाड्या आहेत त्यांना आपले गाडी किंवा फेऱ्यात आहे त्यानुसार इथं उपस्थित राहता येईल. आणि दुसरी गोष्ट, आमचा हा अड्डा सकाळी 7ला या ठिकाणी चालू होणार आहे. त्यामुळं आदल्या दिवशी लॉट टाकल्यामुळं सहभाग असणाऱ्या बैलगाडी मालक चालक त्यांना समजेल की एक पहिल्या फेऱ्यात आपली आहे तर ती 7 वाजता ह्या ठिकाणी हजर राहतील, 8 वाजता ह्या ठिकाणी हजर राहतील. त्यामुळं आदल्या दिवशी लॉट काढण्याचा हेतू आहे. फायनल किती वाजता पाहायला मिळेल? फायनल 5:30ला म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाशात हे फायनल या ठिकाणी होईल. स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फायनल पाहायला भेटेल. तर आता आपण या मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आले, मैदानामध्ये फाट्या किती आहेत, अंतर किती ठेवण्यात आले, त्याचबरोबर कशा पद्धतीने मैदान त्या दिवशी संपन्न होणार आहे हे जाणून घेणार आहोत. दादा, तुमचं नाव सांगा, परिचय द्या. सम्राट बर्गे, भैरवनाथ यात्रा कमिटी, कोरेगाव. बरं दादा, आता बऱ्याच जणांना उत्सुकता होती ह्या मैदानाविषयी. जुनंच मैदान आहे, मात्र तुम्ही पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी आता सुरुवात करताय. आणि बऱ्याच जणांनी असं तर्कवितर्क लावले की आता कोरेगाव शहरी भागामध्ये डेव्हलप झाले, मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक वसाहत पण झाली, त्यामुळे जुन्या मैदानाची परिस्थिती काय असेल किंवा काय असेल. आता काय बदल करण्यात आले, एकंदरीत कशा पद्धतीनं हे मैदान तयार करण्यात आले आणि मैदानामध्ये बैल कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेला धावणार आहेत? या ठिकाणी 2011 पर्यंत कोरेगावचं आमचं हिंद केसरी मैदान जे आहे ते 2011 पर्यंत या ठिकाणी भरत होतं. 2011 नंतर काही कारणास्तव 2011 नंतर बंदी आली. बंदीनंतर आमची 2 ते 3 मैदानं वर भरली. पण बैलगाडी मालक जे आहेत त्यांच्या आग्रहानुसार या ठिकाणी परत आम्ही 15 वर्षाच्या गॅपनंतर आम्ही परत या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि आमच्या गावातील जी सगळी म्हणजे ज्येष्ठ माणसं आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी इथं मैदान आयोजित केलेलं आहे. या मैदानाची लांबी जी आहे, पल्ला किती आहे? मैदानाचा पल्ला 900 फूट आहे. एकूण रान कसे, माती कशी? रान हे काळ्या मातीतलं मैदान आहे. याआधी जे बैलगाडी मालक आता नवीन आहेत त्यांचंही नाही, जुन्या सगळ्या मालकांना कोरेगावची जुनी फाटी म्हणल्यावर माहीत आहे. काळ्या मातीतलं हे मैदान आहे. 900 फूट मैदानाची लांबी आहे. परफेक्ट 900 फूट पल्ला? परफेक्ट 900 फूट, एकही फूट कमी जास्त नाही. खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात? सुट्टीला एका वेळेस किमान 5 ते 7 गट थांबू शकतात, एवढी जागा आहे. सुट्टीला काय अडचण नाही. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा? निकाल रेषेपासून 600 ते 700 फूट
निकाल रेषेच्या पुढे जागा आहे, बैलांना थांबायला काही अडचण नाही. बरं, आणि एकूण दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेड असणार आहे? दोन्ही बाजूला आपण 500 फूट बॅरिकेड्स केलेलं आहे. बरं. अजून एक 100 फूट बॅरिकेडचं काम चालू आहे. बरं, त्याचबरोबर तुम्ही मैदानाच्या दक्षिणेच्या बाजूला प्रेक्षकांना बसण्यासाठी यावेळेस गॅलरी केली, काय सांगाल त्याच्याविषयी? मैदानाच्या दक्षिण आणि उत्तर या दोन्ही बाजूला कोरेगावच्या या हिंद केसरी मैदानात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन यात्रा कमिटीनं यंदा दक्षिण आणि उत्तर या दोन्ही बाजूला 300 फूट गॅलरीची व्यवस्था केलेली आहे. खाली सुट्टीला पट्टी आहे का? सुट्टीला पट्टी आहे, वर निकालाला पट्टी आहे. आणि खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून गेली कोरेगावचे आमचे 30 वर्ष जे झेंडा पंच काम करतात आणि महाराष्ट्रातील नामांकित झेंडा पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आमचे कोरेगावचे सुपुत्र राजेंद्र बापू धनावडे हे झेंडा पंच म्हणून काम करतात. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली? पिण्याच्या पाण्याचे आमचे नगरपंचायतीचे आणि कोरेगावातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचे 6 ते 7 या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध असणार आहेत. इथं जी बैलं येतील त्यांना मुबलक पिण्याचं पाणी नगरपंचायत कोरेगाव व भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांनी उपलब्ध करून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे, काय अडचण नाही. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? काहीही नाही. जर मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटीत अडीअडचणीत अडथळेत हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? 100% सगळी तयारी झालेली आहे. जिथं आम्हाला ट्रॉल्या सोडायच्या आहेत तिथं तुम्ही आजच तुमच्या माध्यमातून तुम्ही एकदा दाखवून घ्या. सगळं मैदान हे हिंद केसरी मैदान आहे आणि आमच्या दर्जाला साजेसं मैदान आणि तयारी तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. मित्रांनो, हिंदकेसरी मैदानाला साजेची अशी तयारी करण्यात आली, त्या दर्जाचं काम या ठिकाणी कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते. दादा, बंदी हटल्यापासून अतिशय सुंदर अशी महाराष्ट्रामध्ये मैदान होते. तुमची मागची पर्व सुद्धा अतिशय सुंदर झाली. हे 82व पर्व आहे आणि यावेळेस जागा बदल आहे. जुनी फाटी महाराष्ट्रातील तमाम जुन्या बैलगाडी मालकांना माहिती, मात्र नव्यानं या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या बैलगाडी मालकांना ही फाटी माहीत नाही. तर आम्हाला लोकेशन सगळं कसं कसं असणार ते सांगा. ह्या फाटीकडे यायचं म्हटलं तर कुठून कसे रस्ते? कोरेगावमध्ये आपण आल्यानंतर जे जुनं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या समोरून एक रहमतपूर रोड जातो आणि पंचायत समितीच्या बाजूने एकांबेला रोड जातो. एकांबे रोड आणि रहमतपूर रोडच्या बरोबर मध्ये त्रिकोणी जागेत हे मैदान आता घेतलेलं आहे. या संदर्भात उपलब्ध केलेलं आहे. या संदर्भात पार्किंग किंवा आत प्रवेशाची सूचना संदर्भात तुम्ही जो म्हणला त्या संदर्भात मी बोलू इच्छितो की एका बैलगाडी स्पर्धकांची किंवा बैल जे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत, बैलगाडी आणि बैल येणाऱ्या गाड्या आहेत, त्यांचा प्रवेश फक्त एकांबे रोड वरून होईल. त्यासाठी 4 वेगवेगळे रस्ते एकांबे रोड वरून मैदानाला पोहोचणारे 4 वेगवेगळे मोठे विस्तृत रस्ते करण्यात आले. सूचना फलक लावले जातील. सूचना फलक प्रत्येक ठिकाणी लावण्यात येईल आणि त्यातनं कोणी फक्त यायचे आतमध्ये? बैलगाडी मालकाने फक्त यायचे. बैलगाडी मालक बैलगाडी सहित बैल महत्वाची नोंद आहे. ही महत्वाची नोंद आहे की त्या 4 रस्ते एकांबे रोडवरून मैदानापर्यंत पोहोचणारे जे 4 रस्ते तिथं फक्त बैलगाडी मालक आणि बैलगाडी यांचाच प्रवेश होईल. बाकी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी 4 चाकी गाडीतून जे प्रेक्षक येणार आहेत त्यांच्यासाठी ती मॉडर्न हायस्कूलचं जे मैदान आहे तिथं पार्किंगची सोय केलेली आहे. 2 व्हीलर दुचाकी वाहनांसाठी मैदानाच्या बरोबर पलीकडच्या बाजूला रहमतपूर रोडच्या समोर रेणुका माता मंदिराच्या समोर 2 व्हीलर म्हणजे दुचाकीची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आणि ह्या बाजूनं कुठलीही दुचाकी किंवा 4 चाकी ह्या 2 रस्त्यातून आत येणार नाही. म्हणजे रेणुका माता मंदिरा शेजारून जो मैदानाकडे रस्ता आत येतो त्या रस्त्यानं आणि पाण्याच्या टाकी समोरून गॅस ऑफिसच्या समोरून जो रस्ता आत मैदानाकडे येतो त्यातनं कुठल्याही गाडीला प्रवेश मिळणार नाही. फक्त तो रस्ता आहे तो ॲम्ब्युलन्सला येण्या जाण्यासाठी राखीव ठेवलेला आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी किंवा दक्षता येणाऱ्या प्रेक्षकांनी घ्यावी. ज्या पद्धतीनं आयोजकांनी सूचना केलेल्या आहेत, बैलगाडी मालकांसाठी स्वतंत्र 4 रस्त्यांची व्यवस्था करण्यात आलेलं असल्याचं आयोजकांनी आपल्याला सांगितले. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्ससाठी एक राखीव रस्ता ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर 2 व्हीलरसाठी वेगळं पार्किंग आहे. त्याचबरोबर 4 व्हीलरसाठी वेगळं पार्किंग आहे. अतिशय सुसज्ज असं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांनी सहकार्य करायचे, प्रेक्षकांनी सहकार्य करायचे. हिंद केसरी
दर्जा असणारं हे हिंद केसरीचं मैदान आहे. अतिशय सुंदर नियोजन केले. त्याचबरोबर आता हिंद केसरी मैदान म्हटलं की प्रेक्षकांची गर्दी खूप होणार आहे, तर निकाल रेषेच्या समोरच्या प्रेक्षकांचं कंट्रोलिंग कसं केलं जाणार आहे? मुळात बॅरिकेटिंग जे आहे ते ह्या बाजूला जवळ 700 फूट बॅरिकेटिंग आहे, म्हणजे दक्षिण आणि उत्तर दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग आहे. तसेच प्रेक्षकांसाठी विस्तृत अशी बसायची गॅलरी केलेली आहे. व्यवस्थित बसून जिथून बैलगाडी आखाडा व्यवस्थितपणे दिसेल अशी व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या सूचना यात्रा कमिटी देते त्याचं पुरेपूर येणाऱ्या लोकांनी, प्रेक्षकांनी किंवा बैलगाडी स्पर्धकांनी पालन करावं हीच आव्हान यात्रा कमिटीतर्फे करण्यात येत आहे. नियमांचं पालन केलं जावं आणि आयोजकांना सहकार्य करावं अशी विनंती दादांनी. मैदानाच्या नियम अटी कशा असणार आहेत हे आपण आता आयोजकांकडनं जाणून घेऊयात. दादा, तुमचं नाव सांगा. अक्षय बर्गे नाव आहे माझं. अक्षय भाऊ, काय सांगाल कशा पद्धतीनं हे मैदान संपन्न होणार? या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा जो अवयव निकाल रेषेच्या पुढे दिसेल त्याच्यावर निकाल दिला जाईल. बरं, त्याचबरोबर डबल बैल पळावला तर कशा पद्धतीची नियमावली असेल, ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल आणि त्यावरती कशा पद्धतीने कारवाई केली जाईल? सेमी फायनल पळायच्या अगोदर जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी व्हिडिओ शूटिंग घेऊन आमच्यापर्यंत या, त्याच्यावर आम्ही विचार करून तो बैल बाद करून टाकू. बरं, एका वेळेस किती गट खाली जातील? एका वेळी 5 गट खाली जातील. बरं, आणि त्यासाठी टाइम लिमिट किती असेल? टाइम लिमिट 10 मिनिटाचा फक्त टाइम लिमिट असेल. बजर वाजल्यानंतर कोणताही बैल फाटीतून खाली सोडला जाणार नाही कसल्याही परिस्थितीत. बरं, त्याचबरोबर जे इतर ऑब्जेक्शन असणार आहे ते किती गटाच्या आतमध्ये घ्यायचं आहे? शिफ्टी चाव्याचा असो किंवा अन्य चालकाच्या संदर्भातला असो किंवा पट्टीचा असो, तर किती गटाच्या आतमध्ये घ्यायचं आहे? पट्टीच्या पुढं पाय असेल किंवा शेपटी चाव्याचा असेल किंवा कोणी अंगठी लावली, त्वचा मारला, तर याचं जे काय ऑब्जेक्शन असेल ते 5 गट पळेपर्यंत कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्याचा विचार केला जाईल. 5 गट पळून आल्यानंतर जर कोणी ऑब्जेक्शन घेऊन आला तर त्याचा अजिबात विचार केला जाणार नाही. बघा, म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यातल्या त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याचं ह्या बाईटकडे ज्या सगळ्यांचं लक्ष लागले तो मुद्दा म्हणजे लॉबी टचचा. तर ह्या वर्षी काय निर्णय घेण्यात आला लॉबी टचचा? आता सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम कोरेगाव यात्रा कमिटीच्या वतीनं मी सर्वात प्रथम तुमच्या सर्वांची एक मागच्या वर्षी जे काय झालं, उशीर झाला, त्याच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. त्याच्यानंतर मला एक सांगायचं आहे की लॉबी टच हा निकाल म्हणजे पूर्वीपासून बैलगाडी संघटना म्हणजे बैलगाडी ज्या चालत आलेल्या आहेत त्यांचे अटीप्रमाणे लॉबी टचला निकाल आम्ही देत नव्हतो. परंतु आता नियम असा केलेला आहे की लॉबी टच जर असेल तर निकाल दिला जाईल, परंतु जो वरंबा आहे आमचा तो क्रॉस करून या वरंब्याच्या वरंबा मोठा आहे बघा, या वरंब्याच्या पलीकडे बैलाचा पाय आणि गाडीचं चाक गेलं तर गाडी बाद असणार का, कसं काय? हा जो तुम्हाला वरंबा दिसतोय या वरंब्याच्या पलीकडं बैलाचा एक पाय किंवा बैलगाडीचं चाक जर गेलं तरच गाडी बाद असेल. वरंब्यावरून गाडी पळाली किंवा बैल पळाला तर गाडी बाद दिली जाणार नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे आणि महत्त्वाचा नियम आहे, ते तुम्ही जाणून घेतलाय. सगळ्यांची उत्सुकता होती लॉबी टचच्या निकालासंदर्भात, तो आयोजकांनी समस्त ग्रामस्थ कोरेगावकरांनी क्लिअर केलेला आहे. तर काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर आमचं जुनं मैदान वर म्हणजे आत्ता मागं 1-2-3 वर्ष झालेलं बैलगाडीचं मैदान हे वर MIDC फाटीमध्ये होत होतं. तिथं सर्व बैल सुटल्यानंतर पळून आल्यानंतर पुढं दगडांचा ह्याचा खूप मोठा अडचणीचा विषय होता. त्याच्यानंतर ते रान कटनाचं होतं. कटनाच्या रानाला काय व्हायचं, हे कराड भागातली शक्यतो बैल पळायला येत नव्हती आणि हे आमचं जुनं पारंपरिक 2011 साली इथं शेवटचं मैदान झालं होतं. त्याच्यानंतर इथं मैदान घेण्याचा योग आमच्या सर्व ज्येष्ठ कमिटीने निर्णय घेतला आणि तो सर्वांनी मिळून अंमलात आणला. खूप अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं जुनी जशी फाटी होती तशी तयार केली. पश्चिमेकडून पूर्वेकडं गाड्या सुटतील. पुढं जवळपास 400-500 फूट बैलगाडी थांबायला अंतर आहे. निकाल रेषेपासून कमीत कमी 500 फूट आहे, त्याच्यामुळं काही अडचण नाही. तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात काय सांगाल? शेतकऱ्यांचं संपूर्ण आम्हा लोकांना पूर्णपणे सहकार्य आहे. शेतकऱ्यांचं सगळे शेतकरी हे गावातले आहेत आणि सर्वांचं आम्हाला मोलाचं सहकार्य आहे. त्यांची कोणाची कसल्याही परिस्थितीत अडचण नाही.
आणि फक्त माझं एक सांगणं आहे की दक्षिणेच्या बाजूस बॅरिगेटिंगच्या पलीकडे जे आपण गॅलरी केलेली आहे बसण्यासाठी प्रेक्षकांना, त्याच्या पलीकडे ऊस आहे, ऊसाची लागण आहे. नुकसान करू नये कोणाचं. कृपया सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की कोणाचं नुकसान करू नका. आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांनी यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थांनी आपल्या सगळ्यांना सहकार्य केले, त्यामुळं आपण सुद्धा सहकार्य करायचं आहे. आजूबाजूची जी पिकं आहेत त्याचं नुकसान होणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची. आता आपण वळूयात या मैदानाला खास भेट दिली महाराष्ट्राचे 2 बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे हे ज्येष्ठ समालोचक प्रताप तात्या जांजुर्णे आणि त्यांच्या जोडीला आलेले आहेत विकास सर आलेले आहेत. तर तात्या काय सांगाल, कसं वाटतं इथं आल्यानंतर? काय होतं म्हणते का, ही ओढ वेगळीच, वेगळी. म्हणजे एक हिंद केसरी मैदान आणि भागातलं मैदान टॉपचं टॉपचं म्हणजे असं बाकीचे इतर मैदान रोज आहे तो, बरोबर. पण ह्या मैदानाची एक वेगळी ओढ असते. का असते तर महाराष्ट्रातला एकही बैलगाडी मालक असा नाही की इथं पळायला येत नाही. सगळे टॉपचे बैलगाडी मालक पहिल्यापासून इथं पळायला आलेले. आता रोज मैदान झाले, तर आदल्या दिवशी मैदान, दुसऱ्या दिवशी मैदान. तरी देखील जिथं माणसाला खेळायला वाटतं की बाबा नाही कोरेगावचं मैदान मला खेळायचे आणि कोरेगावच्या मैदानातलं मला फायनल घ्यायचे, त्यासाठी तो मालक हे आवर्जून इथे येतोच, काही विषय येत नाही. हो. आणि त्या आजची फाटी बघितल्यानंतर कसं वाटतंय? आता तुम्ही फाटी बघितलं तर एवढी टॉपची फाटी, आता तुम्ही बऱ्याच जणांची MIDC फाटी सगळ्या महाराष्ट्राला माहिती झाली, फेमस झाली. पण हा निर्णय यात्रा कमिटीने काय घेतलं तर गावात मैदान पाहिजे, आणि मैदान ही जी परंपरा पूर्वीपासून जे होत होतं तीच जागा, ती जागेवरती बरेच वर्ष मैदान झालं नव्हतं. बरेच आता या ठिकाणी अडचण होते, पण सगळ्या अडचणी यात्रा स्थितपणे पार केल्या आणि इतकी सुंदर मैदानात फाटी बनवली, गाडी लॉबी व्हायची म्हटलं तरी लॉबी व्हायची नाही. अगदी किती बैलाला आतल्यात झोला बसला ना तरी आतल्यातच गाडी होईल. आता जरी वरंब असलं, वरंब्याच्या पलीकडे आपण नियम घेतला की वरंब्याच्या पलीकडे पहिल्याचा पाय किंवा चाक गेली गाडी बाद असणार, पण मला वाटतं की बाद व्हायचीच नाही. जो बाहेर जातो त्याला काही पर्यायच नाही. फाट्याच इतक्या आगळ पाहिजे येते, ड्रायव्हरला सहज आतल्यात गाडी सुद्धा तरवाईल. आणि महाराष्ट्रातली एक टॉपची उत्कृष्ट फाटी, टॉपची फाटी मी आता पावती फाटलेली आहे, मी आदत पळवायला आणणार आहे. 100% आणणार. ओपनच्या मैदानात आदतची दहशत करता का? आणणार ना, 100% आणणार. बघा नशीब आजमावायला काय हरकत आहे. म्हणजे आता एवढी जर टॉपची फाटी असेल म्हणजे वासरांनी इथं पळायचंच असं नाही. यांनी 900 फूट द्या, 900 फूट म्हणजे आता सर्वसाधारण सगळीकडे 900 फूट असतेच. जागाची उपलब्धता अजून जरी म्हणजे आमच्या हिशोबानं आता पहिले कसं 1000 फूट 1100 फूट असे पहिले माळशिरस भागात असायची, काही भागात इथं जिथं जागा उपलब्ध असते तिथं असायचे. परंतु आता थोडंसं उन्हाची तीव्रता फक्त थोडेसे कमी पल्ले झाले, परंतु त्या कमी पल्ल्यात सुद्धा कोणाचंही नुकसान झालं नाही किंवा कोणावर अन्याय झाला नाही. त्या पद्धतीने हे सुद्धा मैदान अतिशय पारदर्शक. म्हणजे यात्रा कमिटी तुम्हाला सकाळपासून जे ज्येष्ठ आता यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत शहाजी काका आहेत, मैदानातनं पूर्ण फायनल होईपर्यंत बक्षीस वितरण होईपर्यंत मैदानातनं उठत नाहीत. बरोबर. एकदा येऊन बसली. आणि त्यामुळं कुणालाही इतके सगळे खेळाडू जरी कोरेगावातले असले तरी बैलाव कुठल्या अन्याय होणार नाही याची काळजी पूर्णपणे सगळी घेतात. आव्हान काय करताल आता तुम्ही बैलगाडीच्या? आव्हान एकच करेन की आपण 20 तारखेला यात्रा कमिटीने सांगितलं की लॉट आम्ही सकाळी 11 वाजता काढणार आहे. त्यासाठी आपण वेळेत गाड्या नोंद केल्या पाहिजे. त्या आवर्जून मैदान हे खेळलं पाहिजे. रोज मैदान बाकीचे आहेत, तुम्ही इतर मैदान खेळा, रोज खेळा, आदतचे आहेत. मग मी काय सांगितलं तुम्हाला, मी आदत तिथं पळवायला आणणार आहे. रोज मैदान आहेत की आदतची, पण ह्या मैदानात का पळायचे मला तर माझ्या कुठेतरी वासरांनी जर झलक दाखवली 100% त्याचं महाराष्ट्रात नाव होणार आहे. आणि ह्या मैदानात नाव नाही करायचं तर मग कुठल्या मैदानात नाव करणार आहे? असल्या मैदानात 100% सगळ्यांनी पळालं पाहिजे. मी म्हणतो आदत असेल, दुसरा असेल, ओपन असेल, असं कुणीही गैरसमज करू नका. कारण पूर्वी नव्हतंच, म्हणजे आदत बैल दुसरा बैल नव्हता, सगळे आदत सुद्धा एकत्रच पळत होती. आणि आमचा पहिला आदत होता, त्याने बरेच मैदानात ओपनच्या मैदानात फायनल घेतलेले आहेत. त्यामुळे मी 100% आदत इथं पळवणार आहे. मित्रांनो, ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि मोलाचा सल्ला का उपयोगी असतो तर आपल्याला ज्येष्ठ समालोचक प्रताप तात्यांनी जे मोलाचं मार्गदर्शन केले की तुम्ही तुमची आदत सुद्धा इथं घेऊन या आणि आदत इथं पळवून दाखवा आणि धमक दाखवा. त्यानंतर तुमचं नाव किती होतं या ओपनच्या मैदानामध्ये आणि हिंद केसरी मैदानामध्ये ते तुम्हाला नंतर जाणवून येईल ज्यावेळेस तुम्ही गट पास करताल. आता आपण वळूयात महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे यांच्याकडे. विकास सर नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, आज तुम्ही कोरेगावच्या हिंद केसरी मैदानाला भेट दिली, काय सांगाल एकंदरीत मैदान पाहिल्यानंतर? ना मैदान आमच्या भागातलं म्हणजे आमचंच मैदान, तुमचंच घरचंच मैदान. हिंद केसरी किताब आहे. कारण या बैलगाडी शर्यत क्षेत्रात ज्या मैदानाला इतिहास, परंपरा आणि ओरिजिनल हिंद केसरी किताबातलं हे आमचं कोरेगावकरांचं भैरवनाथ आणि आई जोगेश्वरी यात्रेचं हे मैदान. आणि पहिल्यांदा कमिटीला मनपूर्वक धन्यवाद दिलं पाहिजे. कारण
मैदान हे जुन्या फाटीवर बंदीच्या अगोदर जिथं मैदान होत होती तिथं त्या मैदानाचं नियोजन त्यांनी केलं. म्हणजे बैलगाडी मालकांना जे जुने खेळाडू आहेत त्यांना लक्षात येणार आहे की मैदान कुठं आहे, आणि नवे खेळाडू आहेत ते पण इथं आल्यानंतर म्हणणार आहेत खरोखर मैदान आहे. आणि ह्याच्या अगोदर जी परिस्थिती बघितली असतील तर कमिटीनं नाही म्हणत एक 7-8 लाख रुपये तरी खर्च केले असतील. कारण बाबळ होते. म्हणजे पूर्वी काय होतं इथं आता काय झालं, म्हणजे आम्ही स्वतः आल्यानंतर आम्हाला पण असं वाटलं की खरोखर इथं, आणि म्हणजे मुळात त्यांचा बैलगाडी शर्यत म्हणण्यापेक्षा या बैलगाडीवर इतका विश्वास आहे आणि परंपरा आहे. आणि परंपरा ही कोणी पण आज आपण बघतो मैदान कशी करतात, कोण काय करतं, पण आज त्यांनी दाखवून दिलं की खरोखर या मैदानासाठी खरोखर 15 दिवस कष्ट केलं का तर केलं. सर, आपण बऱ्याच ठिकाणी मैदानांमध्ये जातो, बऱ्याच ठिकाणच्या वाईब्स म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवून येते. त्यानंतर हिथल्या वाईब्स काय, हिथली सकारात्मक ऊर्जा कशी ती सांगा. मी काही मैदानाबद्दल सांगेन की त्या मैदानाची सकारात्मक ऊर्जा जी तुम्ही म्हणताय हा प्लस पॉईंट आहे या बैलगाडी शर्यत क्षेत्राचा. इथं यायचं का तर यायचंच, म्हणजे मनानं माणूस तयार होतो की मला ते मैदान खेळलं गेलं पाहिजे. आणि आजपर्यंतचा इतिहासच आहे, 82 वर्षाची परंपरा या मैदानाला. आणि 82 वर्षामधले आम्ही बघतो आता काकांचं वय झालं, काकांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे आम्हाला कळते तेव्हापासून मी शर्यत बघतोय की अतिशय सुंदर. आणि असा कुठलाच भाग राहायचा नाही की तो महाराष्ट्रातला इथं खेळायला यायचा नाही. म्हणजे बऱ्यापैकी आता नाव घेत तेवढी बैलं कमी आहेत की इथं आली आणि त्यांनी त्यांची झलक दाखवली आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रावर दूरवर पोहोचून गेली. आणि आता ह्यामध्ये आता तात्यांनी सांगितलं की तात्यांनी त्यांचा स्वतःचा आदत आणला आहे, त्या आदतची नोंद केलेली आहे, काय केलेली आहे. मी वारंवार सांगेन आणि मी पहिल्यापासून एकच सांगत आलो, जेवढी मोठी मैदान आहेत ना त्या मैदानात आपला आदत सुद्धा आला पाहिजे का आला पाहिजे, दुसरा सुद्धा आला पाहिजे का तर आला पाहिजे. आता गेली मैदान आपण बघतोय, त्या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानापासून आपण बघतोय की काय पण आदत काहीही करू शकतात. बरोबर. त्यामुळं याही मैदानाला मी आवर्जून सांगेन, आज दिनांक आहे 18 एकच दिवस राहिलेत 1 दिवस. तर माझं मी बैलगाडी मालकांना अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला एक सांगेन की तुम्ही खरोखर या मैदानाला आवर्जून या मैदानाची ऑनलाईन नोंद चालू आहे. 20 तारखेला सकाळी 11 वाजता भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरामध्ये लाईव्ह लॉट जाहीर होणार आहेत. नियम तुम्हाला जाहीर झालेले आहेत, तर आपण वेळेत गाड्या नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा. मित्रांनो, समालोचकांनी सुद्धा आव्हान केले वेळेत नोंद करायचं. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल की समस्त ग्रामस्थांच्या वतीनं ज्या ज्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करा. खास करून जे निवाऱ्यासाठी जागा सिलेक्ट केल्यात त्या असतील, 2 व्हीलरचं पार्किंग असेल, 4 व्हीलरचं पार्किंग असेल, त्याचबरोबर खाद्य विक्रेत्यांना ज्या ठिकाणी जागा तुम्हाला ॲथॉराईज केली त्याच ठिकाणी तुम्ही ते स्टॉल लावायचे आहेत आणि आयोजन कमिटीला सहकार्य करायचं आहे. हे 21 एप्रिलला कोरेगाव या ठिकाणी हिंद केसरी मैदान संपन्न होतं आहे. आणि आपल्या समवेत याच कोरेगावचे सुपुत्र आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांची हिंद केसरी झेंडापंच म्हणून ओळख आहे ते बाप्पू धनोडे आहेत. बाप्पू नमस्ते. नमस्कार. बाप्पू, काय सांगाल, तुमच्या गावामध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय आणि अखंड हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं पारंपरिक हिंद केसरी मैदान संपन्न होतं. म्हणजे माझ्या मातीतलं मैदान हे माझ्या मातीतलं मैदान आहे. आणि मी ज्या मैदानावर झेंडा कसं शिकवायचं हे माझ्या यात्रा कमिटीने शिकवलं. त्याच मला ह्या आज अनुभव मिळाला. मी प्रथम म्हणजे आतापर्यंत मी मैदानं खेळली आणि बघितली, त्यातून आत्ता ही पहिलं जुनं मैदान आहे ना ती कसं आहे मावळातनं उगवतं पळाय होतं. पहिलं वेगळं होतं, आता वेगळं आहे. असं 1 नंबर आतापर्यंत मी पहिलं मैदान असं आमच्या गावकऱ्यांनी एकदम 1 नंबर मैदान केले. आणि सगळ्या बैलगाड्यांना सांगतो मी की माझ्या मैदानासाठी तुम्ही आवर्जून द्या. गेल्या वर्षी व्हायचं का थोडी चूक झाली ती की फोपोटेमुळं किंवा काहीच निकाल चुकला, पण आता नाही. आता आम्ही यात्रा कमिटीने ढिंब बनवली ती, त्यामुळं बैलगाडी क्षेत्राने सुट्टी मेकर आणि ड्रायव्हरने सगळ्यांनी यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. जुनी जाणती माणसं सांगतात की उगवतीला केलेलं कार्य चांगलं असतं. आता हे मैदान उगवतीला निकाल देणार आहे, काय सांगताल? अहो ही 1 नंबरचा निकाल, 1 नंबर हिंद केसरी पहिलं मानाचं मैदान आहे. आता अध्यक्ष आमचे हे काकाचे उपाध्यक्ष CR बर्गे असतील यांनी पूर्णपणे पहिलं कष्ट घेतलेलं त्याचं फळ आहे. हे आता रान बघितलं का तुम्ही कसं टाळले. मी आतापर्यंत आता बघितलं, मी मासारचं एक रान बघितलं, तुमचं हे आपलं अकलूचं एक रान बघितलं आणि काशी घेतो. ही 4 रान आणि हे आता आमचं 5वं. मी त्यातलं टॉपला आम्ही रान बनवलेलं आहे. त्यांच्याशी सगळं हे करू. फायनल किती वाजता बघायला मिळेल? मी 6ला मी फायनल टाकणार. मी सगळीकडे अजून अंधार कुठं केला नाही. मी माझ्याच ह्याच्या गावात आणि शेवट हे मैदान 1 नंबर करून दाखवणार. 1 नंबर करून दाखवणार. बरं, 1 नंबर मैदान करून दाखवणार आहेत. तर बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल? जेवढं जास्त नोंद करून आणि जेवढी जास्त पैरा करून माझ्या गावासाठी यावं असं माझी मन हे करायचं इच्छा आहे. मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं आपण सहकार्य केलं त्याच्यापेक्षा मोठ्या दुपटीनं
सहकार्य आपल्याला बापूंना करायचं आहे, कारण की हे मैदान तुमचं आमचं आहे, सगळ्या बैलगाडी शर्यत क्षेत्राचं आहे, हा मान पान सन्मान आपला आहे, त्यामुळे हे मैदान पहिली जी जुनी पद्धत होती का नाही ती कुऱ्या चालवायच्या, परत आमच्या मोठ्या बैलगाड्या चालवायच्या, त्याच्यापेक्षा म्हणजे आता ही परंपरा आमच्या गावानं ही जपलेली आहे. आता हे आता मैदान होते ती मी बी जातो जनता काय, पण ही परंपरा जुनी मैदान असं जपावं ही मी बैलगाड्यावाल्यांनी सांगतो. बरं, जुनी परंपरा जपावं असं सांगितलेलं आहे धनवडे बापूंनी. अतिशय सुंदर असं मैदान संपन्न होणार आहे.